गद्दारांचा सन्मान केलाच कसा? शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावर संजय राऊतांचा सवाल. साहित्य संमेलन नव्हे तर राजकीय दलाली असल्याचाही घणाघात. राजकारणापलीकडे जाऊन संबंध जोडायचे असतात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर. टीका करून महादजी शिंदेंचा अपमान केल्याचं प्रत्युत्तर. संजय राऊत राजकारणातले खलनायक. संजय शिरसाट यांचा पलटवार. तर पवारांची भूमिका पटत नसेल तर महाविकास आघाडीतनं बाहेर पडा, शंभूराज देसाईंचं आव्हान. राष्ट्रवादीत फूट पाडणाऱ्या अजित पवारांना उद्धव ठाकरे भेटले होते. अमोल कोल्हेंकडून राऊतांना आठवण. तर पवारांवरची टीका आश्चर्यकारक. रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट. राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा अखेर उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र. उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश. शिंदेंकडून साळवींचं स्वागत तर सामंत बंधूंकडूनही हिरवा कंदील. राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप. निवडणुकीत राजन साळवींनी निलेश राणेंकडून पैसे घेतल्याचा विनायक राऊतांचा आरोप. हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता. दिग्गजांच्या नावानं धोबीपछाड देत पटोलेंच्या जागी सांभाळणार प्रदेशाध्यक्षपदाची धुरा. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकांना दांडी मारण्याचं एकनाथ शिंदेंचं सत्र सुरूच. महापालिकांबाबतच्या महत्त्वाच्या बैठकांऐवजी शिंदेंची मलंग गडावरच्या कार्यक्रमाला हजेरी. सर्व मदरशांमध्ये सर्च ऑपरेशन राबवा. भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांची मागणी. मदरशांना तालिबानी अड्ड्यांची दिली उपमा. गंगेच्या पाण्यामध्ये शुद्ध आणि स्वच्छ राहण्याचा अंगभूत गुणधर्म. गोमुख ते गंगासागर दरम्यान केलेल्या अभ्यासानंतर निरी संस्थेचा निष्कर्ष. नांदेडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. गुंगीचं औषध देऊन शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार. घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद. शिनाबोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. खटला लवकर निकाली काढण्याच्या कनिष्ठ न्यायालयाला सूचना. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल शिर्डीमध्ये साई दरबारी. छावा सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी साईंच्या दरबारात. जेएनयूमध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे 3 अभ्यासक्रम. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची जेएनयूच्या कुलगुरूंशी चर्चा. अहमदाबाद वनडेमध्ये भारताचं इंग्लंडला विजयासाठी 357 धावांचं आव्हान. शुभमन गिलचं आक्रमक शतक. कोहली अय्यरची ही दमदार अर्धशतक. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.